शेतजमिनीत घर बांधत असेल तर सावधान, नवीन नियम लागू झाले. आता शेतजमिनीत बांधलेले घर पाडलं जाणार. काय आहे नवीन नियम? लगेच पहा. शेतजमिनीत येण्याकरता तुम्ही जर घर बांधत असेल किंवा तुम्ही शेतकरी आहात किंवा शेतीच्या कामासाठी शेतात घर बांधत असेल तर या कायद्यानुसार तुमचं घर पाडलं जाऊ शकतं. शेतजमिनीत बांधलेल्या घरांसाठी एक नवा कायदा लागू झालाय. तो जर तुम्ही जाणून घेतला नाही तर तुमचं होईल मोठं नुकसान. घर पाडलं जाईल आणि मोठी होईल कारवाई. राज्यातील 99% शेतकरी शेतात घर बांधून राहतात. त्यांचे पक्के बंगले आहेत. तसेच काही लोक गावामध्ये 2-4 गुंठे जमिनी घेऊन ती येणे न करता नॉन ॲग्रिकल्चरमध्ये ट्रान्सफर न करता डायरेक्ट घर बांधून राहत आहेत. आता त्यांच्यावर हा कायदा लागू होणार. त्यामुळे आता सावध होऊन जा. हा कायदा नेमका काय आहे लक्षपूर्वक ऐका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. एका शेतजमिनीत बांधलेल्या प्रत्येक घरासाठी लागू झालाय नवा कायदा. पण यामध्ये काही विशेष नियम आहेत, ज्यामध्ये या लांबी रुंदीच्या वर जर तुमचं घर गेलं, तुमच्या घराचा एरिया, तुमच्या घराचं क्षेत्रफळ या नियमाच्या बाहेर जर गेलं, घरावर कारवाई होणार, घर पाडलं जाणार. तर मग किती लांबी रुंदी असल्यावर घर राहणार आणि किती लांबी रुंदी असल्यावर घर राहणार नाही. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या एका कायद्याविषयी बोलणार आहोत, ज्याचा संबंध थेट तुमच्या घराशी आहे, तुमच्या जमिनीशी आणि तुमच्या भविष्याशी आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेतामध्ये जर घर बांधत असाल, फार्म हाऊस बांधलं असेल किंवा शहरातून आले आणि गावात 2-3 गुंठे जमीन घेतली, ती शेतजमीनच आहे, तिला काही येणे केलं नाही आणि डायरेक्ट घर बांधत असेल किंवा तुम्ही जागा घेऊन घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा कायदा लक्षपूर्वक जाणून घेणे खूप गरजेचं आहे. हा नियम अत्यंत लक्षपूर्वक पहा, अन्यथा तुमचं घर पाडलं जाऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन आहे, पण राज्यातील 90% शेतकऱ्यांनी जे घर बांधलेत, ज्या लोकांनी गावात जागा घेऊन घर बांधलेत, त्यांच्यासाठी रोखेची घंटा. आता या नियमानंतर किती लांबी रुंदी असणारी घरं यांच्यामध्ये राहणार आहेत, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि किती लांबी रुंदींच्या घरावर कारवाई होणार आहे हे आता तुम्ही लवकरात लवकर जाणून घ्या. पहा, आपल्यापैकी अनेकांचं शेतात घर किंवा बंगला बांधण्याचं स्वप्न असतं. विशेषतः जे लोक शहराच्या गोंगाटापासून किंवा गावातल्या गोंगाटापासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात शांततेत राहण्याची इच्छा बाळगतात. पण हे स्वप्न पूर्ण करताना काही महत्त्वाचे कायदेशीर नियम लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. शेतजमीन ही मुख्यतः शेतीच्या वापरासाठी तिला सरकारने परवानगी दिलेली असते. त्यामुळे त्या जमिनीवर थेट कोणतंही घर किंवा व्यावसायिक बांधकाम केल्यास ते बेकायदेशीर ठरतं. जी जमीन शेतजमीन आहे म्हणजे ॲग्रिकल्चर जमीन आहे, त्या जमिनीवर कोणतंही बांधकाम हे 100% बेकायदेशीर ठरतं, असा हा कायदा सांगतो. मग अशा वेळी संबंधित बांधकामावर स्थानिक प्रशासन कारवाई करून ते पाडण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतजमिनीवर बांधकाम करायचे असल्यास प्रथम त्या जमिनीचे नॉन ॲग्रिकल्चर म्हणजेच येणे उपयोगासाठी रूपांतर करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया केल्याशिवाय कोणतंही बांधकाम, मग ते छोटं मोठं असो किंवा नियमबाह्य ठरतं. मग आता तुम्ही म्हणाल येणे करणे म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर येणे म्हणजे जमिनीचा प्रकार बदलणे, म्हणजे शेतीसाठी असलेली जमीन बिगर शेती कामासाठी वापरण्याची परवानगी घेणे. आता आपण येणे प्रक्रियेबद्दल जर माहिती घ्यायला गेलं तर येणे प्रक्रियेसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, ज्यामध्ये 7/12 उतारा, फेरफार नोंद, जमीन वापर करार, भेटपत्र, ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे येणे हरकत प्रमाणपत्र असे सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन येण्यासाठी किंवा बिगर शेती जमिनीची परवानगी मिळवण्यासाठी अधिकृत अर्ज करावा लागतो आणि या प्रक्रियेनंतर तुम्हाला घर बांधण्याची परवानगी मिळते. आता जर येणे करायचं असेल तर पूर्वीची प्रक्रिया खूप किचकट होती, पण ती आता शासनाने सोपी केली. महाराष्ट्र शासनाने 2023 मध्येच या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम BPSM सुरू केली आहे. या ऑनलाईन प्रणालीद्वारे येणे प्रमाणपत्र, बांधकामाची परवानगी, विकास परवाने इत्यादी गोष्टी डिजिटल स्वरूपात मिळू शकतात. यामुळे पूर्वीच्या कार्यालयाच्या अनेक चक्रा माराव्या लागायच्या, आता त्याची गरज राहिलेली नाही. आता तुम्ही येणे प्रक्रिया पूर्ण न करता शेतजमिनीवर घर बांधले तर त्या बांधकामाला कोणताही कायदेशीर आधार राहत नाही. यामुळे संबंधित बांधकामावर कारवाई होऊन ते पाडण्यात येऊ शकतं. शिवाय दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शेतीच्या जमिनीवर घर किंवा बंगला बांधण्याआधी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे, शासनाची परवानगी घेणे आणि नियमाप्रमाणेच पुढे जाणे हे सगळ्यात महत्त्वाचं, सहनपालाचं आणि सुरक्षिततेचं पाऊल आहे.
आता तुमच्या मनात एक प्रश्न घोळत असेल की येण्याची प्रक्रिया आवश्यक आहे, हे तर समजलं, पण प्रत्येकालाच येणे करावं लागणार का? सर्व घरांना येणे करण्याची गरज आहे का, की काही वेगळा नियम आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराची साईज किंवा लांबी रुंदी किती आहे यानुसार ते ठरतं. आपण सुरुवातीला सांगितलं होतं, मग आता तो नियम नेमका काय आहे? किती साईजच्या पुढे गेल्यावर घराला पाडणार आणि किती कमी साईज असेल तर घर राहणार? हा नियम नेमका काय सांगतो? आता या महत्त्वाच्या प्रश्नाकडे आता वळणार आहोत. पहा, आता तुमचं घर जर तुम्ही बांधलेलं असेल तर आता ते पडणार का राहणार हे कसं कळणार? तर या लांबी रुंदीच्या नियमावर आता सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं, तो नियम खूप महत्त्वाचा आहे. शेत जमिनीवर किती बांधकाम करण्याची परवानगी आहे याबद्दल महाराष्ट्रात काही नियम आले. पूर्वी जर आपण विचारले असते की शेत जमिनीवर घर बांधू शकतो का, तर याचं उत्तर नाही होतं. पण आता सरकारने काय केलंय, याच्यामध्ये थोडीशी सूट दिलेली आहे. पहिलं काय होतं की शेत जमिनीवर घर बांधणं हे पूर्णतः बेकायदेशीर होतं. पण सरकारच्या लक्षात आलं की बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात, शेतामध्ये शेतीच्या कामासाठी शेतीमधले जे इतर काम असतील त्यामध्ये पीक लावणे असेल, काढणे असेल किंवा इतर काही कामं असतील, तिथे घर बांधून राहणं त्यांच्यासाठी सोयीस्कर पडतं. गावातून शेतात जाणं, शेतातून घरी येणं यामध्ये वेळ जात असतो. यामुळे सरकारने काय केलं, यामध्ये काहीतरी सूट दिलेली आहे. मग आता सूट दिली, मग काय कशी सूट दिली, तर एक घराची लांबी रुंदी फिक्स केली की या लांबी रुंदीच्या आतमध्ये जर तुमचं घर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सूट दिली जाईल. आता पहिली अट काय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये जर तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला शेत जमिनीवर घर बांधकाम करण्याची परवानगी मिळेल. त्यानंतर दुसरी अट आहे FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स. हा एका मर्यादापेक्षा एकपेक्षा जास्त नसावी, यापेक्षा जास्त असेल तर ते बेकायदेशीर मानलं जाईल. त्यानंतर तुम्ही एक किंवा अधिक शेतीसाठी उपयुक्त जर फार्म हाऊस बांधत असाल तर जमिनीचे क्षेत्रफळ जर 0.6 हेक्टर असेल, म्हणजे साधारणपणे 1.5 ते 1.25 एकराच्या आसपास जर तुमची शेतजमीन असेल, तर तुमचं जे बांधकामाचं क्षेत्रफळ आहे, म्हणजे तुम्ही जे घर बांधणार आहे, भले 1 रूम बांधा, 2 रूम बांधा किंवा 4 रूम बांधा, पण त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते 150 चौरस मीटरपेक्षा जास्त नसावे. 150 चौरस मीटर म्हणजे साधारणपणे 1614 स्क्वेअर फूट, म्हणजे 1614 स्क्वेअर फुटाचं घर तुम्ही जर तुमची जमीन 2 एकराच्या आसपास असेल तर तुम्ही आरामात 1614 स्क्वेअर फुटाचं घर त्या ठिकाणी तुमच्या शेतात जमिनीमध्ये बांधू शकता. आता जर तुमची जमीन जर जास्त असेल तर त्यावेळेस तुम्हाला 400 स्क्वेअर मीटरचा त्या ठिकाणी एरिया दिला जातो. 400 स्क्वेअर मीटरच्या आतमध्ये तुमचं क्षेत्रफळ असलं पाहिजे असं त्यामध्ये सांगितलं जातं. आता जवळपास 400 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास 4300 स्क्वेअर फूट, म्हणजे जवळपास तुम्ही इतक्या प्रमाणात त्या ठिकाणी हे करू शकता की त्या अशा पद्धतीचे त्या ठिकाणी अटी आहेत. आता जर तुम्ही हे स्वतःच्या राहण्यासाठी याच्यासाठी वापरत असाल तर तुमचं क्षेत्रफळ जे आहे तर सुमारे 1500 चौरस फूट म्हणजे 1500 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त नसावं असंही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या नियमात जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुमचं घर कायदेशीर आहे, अन्यथा कारवाई त्यामध्ये होऊ शकते असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अशी माहिती इंटरनेटवरून आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या व्हिडिओ त्याही कळवायला विसरू नका. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.